नमस्कार मित्रांनो, हे जे समोर मूर्ती आपण बघतोय ही जाकमत बाबा यांची मूर्ती आहे. यांची समाधी इथे केलेली आहे. त्यांचा इतिहास मी आपणास पुढे सांगतो. आणि हा जो महाकाय वटवृक्ष आपण बघतोय हा असा म्हटलं जाते की याचं वृक्षाचं आयुष्य जो आहे ते 450 वर्षापेक्षा जास्त आहे. आणि हा वृक्ष जे आहे तर जवळजवळ 3-3.5 एकर एवढ्या क्षेत्रफळामध्ये हा वृक्ष पूर्ण पसरलेला आहे. आपण बघू शकतोय इथे खाली फार आतपर्यंत हा वृक्ष जो आहे तो पसरलेला आहे. बघू शकतोय हा नगर जिल्हा पेमगिरी गाव या ठिकाणी हे महाकाय वटवृक्ष आहे. हे अवतीभोवती सगळं डोंगर ठिकाण इथे आहे. इथे पाठीमागे धरणसुद्धा आहे, त्याचंच पाणी इथे पाझरून खाली येत आहे. इथे बघू शकतो आपण हे प्रत्येक ठिकाणी जे वृक्षाचे जे शाखा जे आहे ते जमिनीला टच होऊन तिथेच ते वृक्षाची निर्मिती झालेली आहे, रूपांतर झालेलं आहे. बघू शकतो आपण हे भारतात दुसऱ्या नंबरचा वृक्ष आहे, दुसऱ्या नंबरचा मोठा वृक्ष आहे. हे अशा पद्धतीने जे शाखा आहेत ते खाली येऊन त्याचं नंतर वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. तर एकंदरीत हा एकच वृक्ष आहे पूर्ण, तर ज्याचा प्रसार एवढ्या मोठ्या प्रमाणात अगदी जंगल सारखा झालेला आहे. बघू शकतो आपण आणि उंच सुद्धा भरपूर आहे. बघू शकतो साधारण 40 ते 50 फूट पर्यंत उंच असेल. इथून आपण जे मुख्य खोड आहे झाडाचं जे हे आहे त्याचं घेर इथून बघू शकतोय किती मोठा हा वृक्ष आहे. आहे ते नगर जिल्ह्यामध्ये पेमगिरी, बरोबर ना? पेमगिरी हा गाव आहे. हे जे वृक्ष आपण बघतोय हे जवळजवळ असं म्हटलं जाते की 450 ते 500 वर्ष जुनं हे वृक्ष आहे. त्या वृक्षाने हे महाकाय वटवृक्षाने जवळजवळ 3 एकरचं क्षेत्र जे आहे ते कव्हर केलेलं आहे. आपण बघू शकतो इथे याचे जे शाखा आहेत ते खाली जमिनीला टच होऊन म्हणजे जमिनीपर्यंत पोहोचून त्याचासुद्धा भव्य मोठ्या वृक्षामध्ये आज रूपांतर इथे झालेलं आहे. तर आपण सर्वांनी इथे येऊन ह्या वृक्षाचे दर्शन घेतले पाहिजे. खरोखर म्हणजे एक रमणीय स्थळ आहे हे. निसर्गाने खूप मोठं आपल्याला हे दिलेलं आहे, देणं दिलेलं आहे. आपण त्याचा आनंद घेतला पाहिजे. माझी प्रत्येकाला विनंती आहे या ठिकाणी येऊन हे अशा निसर्गाचा आपण आनंद 100% घेतला पाहिजे. धन्यवाद. जय श्रीराम. हा पैलवानगडी सकाळी सुटला, दूध प्याला. पेमगिरी गावातून ह्या बकऱ्या सोडल्या. ह्या बकऱ्या चारीत दगडापर्यंत गेला. दगडा खालून निघाला वाघ, त्याची धरली बकरी.
बकरी धरली तो घरी गेला. म्हणला आई माई दुधाची बकरी वाघानं धरली. आई म्हणली तुला कुस्त्या मारतो, तुला वाघ नाही आवारा. कोपऱ्यातून कुऱ्हाड उचलली, वाघाच्या पाया खाल्ला, कुत्रा घेतला. आला तर हा वाघ त्याच्या बकरीचं रक्त पिऊन झोपला होता. जसा घरून आला तशी वाघाच्या डोक्यात कुऱ्हाड टाकली. मग ते तिथून लढत इथपर्यंत आले. ते पार घायाळ होऊन गेले. मग पिमगिरीचा बाजार होता, लोक बाजारात चालले. मला माझा एक निरोप सांगा, माझ्या बहिणीला अर्धी भाकर आणि तांब्यावर पाणी आणायला सांगा. ती बहीण पाणी आणि भाकर घेऊन आली निम्या रस्त्यात. तर निम्या रस्त्यात आली तर भावाचा जीव गेला, वाघाचा गेला, कुत्र्याचा गेला. आली बहीण खाली गाडवा टेकावला, भावाच्या तोंडात पाणी घातलं, पाणी खाली पडलं. बहिणीनं दाराला गाडवा तसा मस्तकात घालून घेतला. मग ही रामोशी लोकांनी 5 जीवाची समाधी इड दिली. वड लावला, उन्हाळ्याचा पाणी घालून जगावला, त्यांना सावली केली. मग त्या बाईची कळशी, त्या भाऊची कुऱ्हाड या वडाच्या खोडात. इथं जिजाबाई आली, इथं दर्शन घेतलं. इडून पिमगिरीच्या गडो गेली. पिमगिरीच्या गडोर लई दिवस राहिली. मग तिचे दिवस भरत आले. तिचं दुखायला लागलं. तिनं घोडीवर टांग टाकली. ती डायरेक्ट शिवनेरीला गेली. शिवाजी महाराजाचा जन्म शिवनेरीला झाला. एक रातभर इडं राहिले तर पिमगिरीच्या गडो त्याचा जन्म होत होता. मग हा वड गेला 450 वर. 450 ह्या वडापासून वड झाला 3 एकर. ही मालकी ही